हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. इंटिग्रेशन ऑफ क्वेश्चन काय दिलं आहे ते बघतोय आपण. इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स एक्स क्यूब अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. आता क्वेश्चन दिल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप असते लेट आय इक्वल्स टू, आपण त्या क्वेश्चनला ॲझ्युम करून घेतो. लेट आय इक्वल्स टू जो काही दिलेलं फंक्शन असतं ते आपण ॲझ्युम करून घेतो. त्यानंतर मी काय केलं या स्टेपला, नेक्स्ट स्टेपला हा जो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे तो सेपरेट केला, dx अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर केला आणि ही वरची टर्म आहे न्यूमरेटरची, ती टर्म आपण सेपरेट लिहिली. त्यानंतर याच्यामध्ये मला हार्ड टर्म वाटते टॅन इनवर्स एक्स. मग टॅन इनवर्स एक्सला मी काय पुट केलं, टी पुट केलं. टॅन इनवर्स एक्स इक्वल्स टू टी पुट केला. पुट केल्यानंतर किंवा हे असं सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डी बाय डी एक्स दोन्ही टर्मला, कोणत्या टर्मला, या टर्मला, दोन्ही साईडला आपण डी बाय डी एक्स लिहिलं म्हणजेच त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आपल्याकडे टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आणि टीचं डेरिव्हेटिव्ह येतं डी टी अपॉन डी एक्स. त्यानंतर डी एक्सची टर्म मी काय केली, एक्सच्या टर्मकडे नेली. डी एक्स जो आहे तो एक्सच्या टर्मकडे नेला, डिनॉमिनेटरला होता इथे, तिकडे जाऊन तो न्यूमरेटरला गेला आणि इकडे आपला डी टी शिल्लक राहिला. त्यानंतर आता इक्वेशन 1, हे इक्वेशन 1 बिकम्स काय, इक्वेशन 1 तयार होते आपलं ते बघूया. इक्वेशन 1मध्ये आता मी काय करणार आहे, ही जी व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू पुट करणार आहे. काय पुट करतो आपण, डी टी ऐवजी आपल्याला ही व्हॅल्यू भेटली. मग आता डी टी कुठे इक्वेशन 1मध्ये, तर त्याच्या जागी आपण पुट करणार आहे. बघा इक्वेशन 1मध्ये आपल्याला डी टी कुठे आहे का, नाही, तर आपल्याकडे काय इथं डी एक्स आहे. तर मग डी एक्स ऐवजी हा जो डी एक्स आहे याच्याऐवजी मी आता कोणती टर्म पुट करणार आहे, बघा डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हे काय झालं, माझं डी टी झालं. म्हणजे या टर्म ऐवजी माझं काय येईल, डी टी येईल. आणि ही जी टर्म आहे ही टर्म आपण काय पुट केली इथं, बघा टॅन इनवर्स एक्स काय पुट केला इथं, टी पुट केला आहे. याच्याऐवजी काय येईल, टी आणि त्याचा क्यूब. मग इक्वेशन 1 काय बनतं आहे आपलं, इक्वेशन 1 बिकम्स टी क्यूब डी टी. ओके. त्यानंतर आता याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं. कशाने इंटिग्रेशन घेणार आहे आपण, एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युलाने. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय सांगतो, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 या फॉर्म्युलाने मी त्याचं इंटिग्रेशन आता घेणार आहे. तर मग एन काय इथं आपला 3 आहे, एन इक्वल्स टू 3. एनच्या जागी 3 पुट केल्यानंतर टी रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1, टी रेस टू 4 टी अपॉन 4 हे माझं फायनल आन्सर आलं. आणि आपण फायनल आन्सर आल्यानंतर प्लस सी लिहितो. मग आता इथं परत सबस्टिट्यूशन करून द्यायचं. टीच्या ऐवजी आपण काय पुट केलेलं होतं, टी इक्वल्स टू समथिंग पुट केलेलं होतं. काय पुट केलं होतं, टॅन इनवर्स एक्स. मग टॅन इनवर्स एक्स या टीच्या ऐवजी मी इथं टॅन इनवर्स एक्स पुट केला आणि त्यात रेस टू 4 होता, मग रेस टू 4 अपॉन 4 प्लस सी. या प्रकारे आपलं हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.